बीडमध्ये चोरांमुळे करपरा नदीचं पात्र स्वच्छ झालंय। नागरिकांनी चोरांचे आभार मानलेत। चोरट्यांच्या भीतीपोटी नागरिकांनी नदीपात्र स्वच्छ केलंय। बीड शहरातील अंकुशनगर आणि नाथसृष्टी या ठिकाणी गेल्या 15 दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय। चोरटे करपरा नदीपात्राच्या बाजूला असलेल्या झाडाझुडपात लपून चोऱ्या करत असल्याचं नागरिकांनी पाहिलं। या संदर्भात प्रशासनाला पत्र आणि निवेदन देऊन देखील नदीपात्र स्वच्छ झालं नाही। शेवटी नागरिकांनी वर्गणी काढून नदीपात्र स्वच्छ केलंय। गेली 10 ते 15 दिवसापासून चोरांची एवढी दहशत होती की अक्षरशः मुलं बाया सर्वजण जागे आहेत। आणि ह्या करपरा नदीमध्ये हे आपण पाहताय ही जी झाडी आहे, हे झाडीमध्ये यांना लपायला खूप जागा होती। आणि इथं आम्ही स्वतः इथं पाहिलेले आहेत चोर। त्यामुळे हे साफ करणं खूप गरजेचं होतं। आम्ही प्रशासनाला खूप वेळेस आम्ही सांगितलं की आम्हाला हे साफ करून द्या, पण कुणीही दखल घेतली नाही। मग शेवटी पर्याय म्हणून आम्ही इथं जे तरुण आहेत त्या तरुणांनी सर्वांनी एकत्र मिळून लोकवर्गणी केली आणि लोकवर्गणीतून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत। कोणालाही सांगून काही उपयोग झाला नाही। त्याच्यामुळे मग आम्ही स्वतः सर्वांनी पैसे गोळा केले आणि त्या पैशामधनं आम्ही पूर्ण नदी पात्र स्वच्छ करत आहोत। मग आता हे नेमकं चोरामुळे नदी स्वच्छ व्हायला लागली? हो, चोराचे आभार मानावे लागतील, कारण त्यांच्यामुळे एवढं मोठं प्रकल्प हाती घेतलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।